उदासीनाचा देह ब्रह्मरूप, उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या, अनुतापांगी अग्नीची ज्वाळा, नाही मृग जळा विझोईत. देशांशा नावे देहाचा आदर, देशांशा नावे देहाचा आदर, विटाळले अंतर अहम भावे, अनुतापांगी अग्नीची ज्वाळा, नाही मृग जळा विझोईत. तुका म्हणे जाव नासोन्या खंती, तुका म्हणे जाव नासोन्या खंती, तवची हे चित्ती बद्धता ते, अनुतापांगी अग्नीची ज्वाळा, नाही मृग जळा विझोईत. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन. शरत रणा संतांच्या जयांचे केल्या स्मरण हो सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदे श्रीचरण श्री गुरूंचे, ते नमस्कारो न्याता. काळ माझी वाणी मानेल संतासी, रंगो चित्तासी आपुल्या, माझी वाणी तुझे वर्णे गुणनाम, ऐसे देई प्रेम काही का विठ्ठल विठ्ठल. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या, अनुतापांगी अग्नीची ज्वाळा, नाही मृग जळा विझोईत. सुविख्यात संत श्रेष्ठ जगद्गुरु श्री तुकाराम महाराज उपस्थित भाविकांच्या सहवासात चिंतन सेवा करण्याकरिता निवडलेल्या अभंगातून ब्रह्मस्वरूप झालेल्या महात्म्याचा या विषया जगापासून झालेला जो विलक्षण अशा प्रकारचा जीवनभाव, तो जीवनभाव सिद्धांतानं सांगतात. विठ्ठल विठ्ठल. वारकरी संप्रदायाच्या दृष्टिकोनातून जे वर्ष अत्यंत पर्वणीचं पवित्र अशा प्रकारचं वर्ष ज्ञानेश्वर महाराजांच्या संजीवन समाधी सप्तशताब्दीच्या निमित्तानं सोहोकडे माऊलींची सेवा करणं चालू आहे. काही जन्माला येतात ते तसेच राहतात, तसेच जातात. ईश्वराच्या सृष्टी नियमाप्रमाणे शरीरामध्ये बदल होत राहतो आणि बदल होता होता एक क्षणाला आयुष्य संपतं, शरीर सोडावं लागतं. हा वर्ग आपल्या जीवनामध्ये कुठल्याही प्रकारचा विशेष बदल करत नाही. जसा येत असतो आणि तसाच जातही असतो. उलट पक्षी या विश्वात जन्माला आल्यानंतर अति आसक्ती वाढवली, अतिमोह जर वाढवला तर अतिमोहाचा परिणाम पापादिक कर्म करून अधोगतीला जाण्याची सामुग्री मिळत असतो. विठ्ठल विठ्ठल. संत असं विचारतात, येथे मी केले काय विठ्ठल नाही आठविला, आहारे मोडा भाग्यहीना, आहारे मोडा भाग्यहीना, गेलासी पतना मोह भ्रमे, गेलासी पतना मोह भ्रमे,
विलासी पतना मोह भ्रम मोहाचा आणि भ्रमाचा अधिक पगडा असल्यानंतर माणसाची आसक्ती विषयामध्ये वाढत असते आणि विषयामध्ये आसक्ती वाढण्याचा परिणाम जीवन हे अधोगामी होत असते. जीवन एका अर्थानं ऊर्ध्वगामी असावं. ऊर्ध्वगामी होणं याचा अर्थ आपल्या जीवनामध्ये स्वातंत्र्य प्राप्त व्हावं, ज्ञान प्राप्त व्हावं, मनासारखा आनंद प्राप्त व्हावा, स्वेच्छामय जीवन बघावं. स्वेच्छामय जीवन बनणं हे ऊर्ध्वगामी जीवनाचं लक्षण आहे आणि कोणाच्या तरी अधीन राहणं हे अधोगामी जीवनाचं लक्षण आहे. स्वभाव जीवनाचा असा जीवाचा जे जीवाला मिळालेलं असतं ते त्याच्यावर जीवात्मा खुश असतो, त्याचा तो विचार करत नाही. ज्ञानोबा प्रगट अशा प्रकारचं सांगतात, जे देह जया पुढे अनुरूपपणे मांडे. जे शरीर त्याला मिळत असतं मनुष्य त्या शरीरावर प्रेम करत असतो. करावं का न करावं तो प्रश्न वेगळा, पण माणसाला त्या शरीराचा अभिमान होत असतो आणि अभिमान होऊन शरीराच्या ज्ञानाच्या पलीकडे जाण्याचा विचारच माणसाचा नसतो. ते कोणतं शरीर प्राप्त होऊ द्या जीवाला, जीवाला पशुचं शरीर जरी प्राप्त झालं तरी ते बरंच वाटत असतं. जीवाला माणसाचं शरीर जरी प्राप्त झालं तरी ते शरीर बरंच वाटत असतं. कोणाचंही शरीर प्राप्त होऊ द्या त्याचा अभिमान जीवात्मा धारण करत असतो. म्हणून खेड्यामध्ये अशा काही गोष्टी आहेत, ज्या ज्या जातीमध्ये जन्माला माणसं आलेली असतात त्या त्या जातीचा ते माणसं अभिमान मानतात. अगोदर तेली मग दुनिया झाली, अगोदर सुतार मग दुनिया होणार. तो दोष आहे का गुण आहे हे मला सांगत बसायचं कारण नाही, पण जे शरीर आपल्याला मिळालं, जे गुणधर्म आपल्याला मिळाले त्याच्यामध्ये मनुष्य आनंद मानत असतो. हा जीवाचा स्वभाव आहे. छोटासा इतिहास सांगून पुढे चालणार आहे. एक ज्योतिष विद्येमध्ये निष्णात असणारे गुरु आणि त्यांनी स्वतःच्या जीवनाचा विचार केला आणि विचार केल्यानंतर त्यांना लक्षामध्ये गोष्ट आली की 7-8 दिवसामध्ये आपला मृत्यू आहे, तो अटळ आहे, याच्यातून आपण बाहेर निघू शकत नाही आणि भावी काळामध्ये सुद्धा आपण अत्यंत खालच्या योनीमध्ये जाणार आहोत. काहींना प्रथमभरा प्राज्ञा प्राप्त झाल्यानंतर भावी कालही कळत असतो आणि भूतकालही कळत असतो. बहिणाबाईंनी आपल्या भूतकाळातल्या 14 जन्माच्या गोष्टी सांगितल्या. मागचे 14 जन्म आम्ही कोणी होतो. आमचे वैकुंठवासी गुरुनाम गुरु जोग महाराज त्यांनी आपल्या गत जन्मामध्ये मी काय केलं हे ते सांगत होते. ते म्हणत असत, मी गेलेल्या जन्मामध्ये 40 वर्ष ज्ञानेश्वर महाराजांची पालखी खांद्यावर वाहिली. विठाल विठाल. अशा सामर्थ्य संपन्न पुरुषांना भावी काळ सुद्धा कळत असतो. ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून त्यांना तो भयानक काळ कळाला. आपल्या शिष्यांना बोलवलं आणि बोलावल्यानंतर सांगितलं, पहा शिष्य हो, माझा अंतकाळ ठरलेला आहे, मी जाणार, पण एक करा, पुढचा जो जन्म तो माझा अधोगतीचा आहे. एका गावाचं नाव घेतलं. त्या गावामध्ये एका गल्लीमध्ये मी डुकराच्या योनीला जाणार आहे आणि डुकराच्या योनीला गेल्यानंतर मला त्या जन्मातून मुक्त करण्याकरता तुम्ही प्रयत्न करा आणि तो प्रयत्न करायचा म्हणजे दुसरं काही करू नका. मोठा एक दगड घ्या, माझा जन्म अमुक अमुक दिवशी होईल, त्याच्या दुसऱ्या दिवशी लागलीच माझ्या डोक्यामध्ये दगड घाला, मी मरेन आणि त्या देहातून मला परिवर्तन होईल. तो उपाय सांगितला. शिष्याने तो निमूटपणे ऐकला. ज्याप्रमाणे सांगितलं त्याप्रमाणेच झालं. सांगितलेल्या दिवशी आणि त्याच वेळेला त्यांचं देहावसान झालं. अंत्ययात्रा वगैरे निघाली, बाकी सगळ्याच उपचार घडला. पण गुरुजी ज्यावेळेला वैकुंठवासी झाल्यानंतर शिष्यांच्या मनामध्ये गुरुजींच्या विषयातलं प्रेम नव्हतं. गुरुजींची जी संपत्ती आहे ती संपत्ती वाटण्यामध्ये शिष्य गुंतले गेले. तुला इतकं मला इतकं, एकमेकांमध्ये भांडणं वगैरे अशी झाली आणि 15-20 दिवसाचा काळ निघून गेल्यानंतर एका शिष्याच्या गोष्ट लक्षामध्ये आली की आपल्याला आपल्या गुरुंनी काम सांगितलं, त्यांना त्या शरीरातून आपल्याला मुक्त करायचं आणि सांगण्याप्रमाणे तो शिष्य त्या गावी गेला. नेमकं त्या गल्लीमध्ये पाहिलं तर बरोबर आहे, 15 दिवस होऊन गेलेले, या पिलाला जन्म प्राप्त झालेला आहे.
त्या पिलाची जी लक्षणं सांगितलेली होती, चारी पाय पांढरी, शिपूट गुन्हा पांढरा, कपाळावर पांढरी टीक, अशा पद्धतीचं जे डुकराचं पिलू येणार आहे ते पिलू म्हणजे एका अर्थानं आपले गुरुजीचं, ही त्याच्या गोष्टी लक्षात आली. आणि त्या देहातून मुक्त करण्याकरता दगड उचलणार, डोक्यात घालणार, त्या पिलाला वाचा फुटली म्हणाले, हे पहा आता मारण्याचा प्रयत्न करू नकोस, तुला जो काल मी सांगितलं होता तो काल तू विसरून गेलास. या देहामध्ये आल्यानंतर या देहातलं जे सुख आहे त्या सुखाची मला आता चटक लागल्यामुळे आता मला काही वाईट वाटत नाही. विठ्ठल विठ्ठल. सामान्य अज्ञानी माणसाचं जीवन असं असतं, जिथे जावं तिथे त्याला ते बरंच वाटत असतं. गंगा गई गंगादास, जमुना गई जमुनादास. मराठीमध्ये म्हणे, येडीला सासरे सारखं माहेरे सारखं. माहेरे गेली, भाऊ दिसला तर त्याला ती दादा म्हणत असते, आणि सासरी आणलं तर ती दिसला तरी त्याला ती दादाच म्हणत असते. दादा आणि पती यामध्ये तिला फरकच वाटत नाही. तसं ज्या जीवात्म्याला शरीरामध्ये फरक वाटत नाही, आपल्या जीवनातला फरक वाटत नाही, असे जे जीवात्मे ते जीवात्मे आपल्या जीवनाची सुधारणा करू शकत नाहीत. विठ्ठल विठ्ठल. पण याही पेक्षा एक विलक्षण अशा प्रकारचा वर्ग, तो विचारी वर्ग आहे. सत्संगतीमध्ये तो राहणार आहे, आणि सत्संगतीमध्ये राहिल्यामुळे त्याच्या जीवनामध्ये एक महत्वाची गोष्ट येते की आपण मनुष्य जन्माला आलो, फार बरं झालं, बरे झालो आलो या जन्मासे. गोड गोडली मनुष्य देहायसे, महालाभाची उत्तम राशी. दिले इंद्रिय हात पाय कान, दिले इंद्रिय हात पाय कान. बरं झालं आपल्याला जीवनामध्ये जागृती निर्माण झाली आहे. देवाने आपल्याला शरीर दिलं, आणि याच्यापेक्षा आणखीन फार गोष्ट चांगली झाली. बरवे झाले आजीवरी, नाही पडलो मृत्यूचे आहारी, वाचून आलो येथवरी, उरले ते हरी तुम्हा समर्पण. बरं झालं भूकंपामध्ये आपला नंबर लागला नाही, वाचून आलो येथवरी. आपल्याला देवानं वाचवलं. दिला या काळे अवकाश, नाही पावले आयुष्यानाश, कार्याकारण उर्जेशेष, गेले ते भूस जाऊ परते. असं त्याला बरं वाटायला लागत असतं, आणि बरं वाटून जीवनाचं सार्थक करण्याकरता तो साधक आपल्या जीवनामध्ये प्रयत्न करत असतो, खूप दक्ष राहत असतो. प्रयत्ना जतमान असतो योगी संशुद्ध किलबिषा. प्रयत्न करत असतो, खडतर अशा प्रकारचा प्रवास करत असतो. तो प्रवास करत असताना त्याला विचाराची साथ घ्यावी लागते, आणि संतांचा अथवा गुरूंचा आश्रय घ्यावा लागत असतो. ज्या वेळेला जीवनामध्ये गुरूंची कृपा होत असते, आणि गुरूंच्या कृपेच्या द्वारे तो आपल्या जीवनामध्ये समर्थ होत असतो. श्री गुरु सारी खा असता पाठीरा खा, इतराचा लेखा. इतरांचा लेखा
कोण करू शरांचा लेखा. फार मोठी शक्ती त्याच्या पाठीशी येतो आणि तो आपल्या जीवनामध्ये बदल करतो. कोणता बदल होतो? त्याचा बाहेरचा बदल होत नाही. परमार्थामध्ये बाहेरच्या बदलाची गरज नाही. केसाची लांबी वाढवली म्हणजे परमार्थात तो फार पुढे गेला असं नाही. कपड्याचा रंग बदलला म्हणजे परमार्थात त्याला काही मिळालं असं नाही. परमार्थामध्ये बाहेर बदलायचं कारण नाही. परमार्थ हा अंतरंग जीवन बदलण्याचा विषय आहे. स्वामी विवेकानंद ज्यावेळेला धर्म परिषदेला निघाले, एक नवीनच विवाहित जोडपं आणि पहिल्यांदाच त्यांनी पोशाख पाहिला. बदली कफनी काय, ती लुंगी काय, डोक्यावरचा तो फेटा काय, थोडासा बावट वेश दिसला. आणि बऱ्याच वेळा पुरुषापेक्षा स्त्रियांच्या ठिकाणी ती तिक्षा कमी असते. कोणाची टिंगल करणं, कोणाला कमी लेखणं हा दुर्गुण जितका स्त्रियामध्ये तितका पुरुषामध्ये नसतो. त्याचा अर्थ काही वेळेला आम्ही स्त्रियांचे स्वाभाविक गुणधर्म सांगत असतो आणि काही वेळेला दोष सांगत असतो. वस्तुस्थिती सांगण्याकरता हे ठिकाण आहे. आपल्याला माहित आहे महाभारत कशामुळे घडलं? द्रौपदीच्या एका वाक्यातून महाभारत घडलं. ज्यावेळेला मय सभेमध्ये दुर्योधन निघाला होता आणि निघत असताना द्रौपदीने एकच वाक्य उच्चारलं, तरीच म्हणलं आंधळ्याचा मुलगा. एवढंच वाक्य उच्चारलं, पुढे महाभारत घडलं. विठाल विठाल. रामायण कोणामुळे घडलं? मला सांगायचा अर्थ असा की त्या स्त्रीने कुचेष्टा केली स्वामी विवेकानंदांची. आणि बोलत असताना आपल्या भाषेतून तिला असं वाटायला लागलं की आपण जे बोलतो ते त्यांना समजतच नाही. ती आपल्या पतीला उद्देशून बोलू लागली, सी दिस जेंटलमॅन. बरोबर आहे, चुकलं तर सांगा बरं. हे शब्दग्रस्त पहा असं म्हटल्यानंतर स्वामी विवेकानंदांनी वळून पाहिलं आणि आपल्या विषयावरून यांनी आपली कुटुंबना केली हे लक्षात आलं. साधू पुरुषाला आपल्या जीवनाची कोणी टीका केली याचं वाईट वाटत नसतं, पण यांच्या भूमिकेमध्ये जो बदल आहे, यांच्या भूमिकेमधला असणारा जो सदोषपणा आहे तो घालवण्याकरता स्वामी विवेकानंद वळले आणि इंग्रजीमधून बोलायला लागले. ज्याला बोलत असताना मग त्या महिलेच्या लक्षामध्ये आलं की आपली चूक झाली. आपल्याला वाटले यानं कळत नाही, पण यानं यात इंग्रजी भाषेचं ज्ञान तिने आपली माफी मागितली. स्वामी विवेकानंद म्हणाले मी माफ मागण्याचं काही कारण नाही तुमचं आणि मी माफ करण्यालाही काही समर्थ नाही. फक्त एवढंच तुम्हाला सांगण्याकरता आलोय, तुमच्या पाश्चात्य देशातली सभ्यता आणि माझ्या पौर्वात्य देशातल्या सभ्यतेचा फरक सांगण्याकरता तुम्हाला आलो. तुमच्या पाश्चात्य देशामध्ये सभ्य मनुष्य घडण्याकरता नावी किंवा शिंपी पुरी होतात, पण माझ्या देशामध्ये सभ्य पुरुष ठरवण्याकरता संत पुरुषच लागतात. विठ्ठल विठ्ठल. गोटून दाढी केल्याने चांगले कपडे अंगावर घातले की सभ्य पुरुष झाला. सभ्य पुरुष बनायला काही फारशी वेळ लागत नाही, पण एवढ्याने सभ्य बनत नसतो. त्याच्याकरता अंतरंग बदलावं लागत असतं, अंतःकरणातले संस्कार बदलावे लागतात. या भारत देशातला हा महिमा आहे. भारत देशामध्ये कपड्यावरून मनुष्य श्रेष्ठ ठरला जात नाही, तो त्याच्या आतल्या स्वाभाविक जीवनावरून, त्याच्या स्वाभाविक संस्कारावरून, त्याच्या विचारावरून तो सभ्य ठरला जातो. तो किती नीतिमान, तो किती विचार संपन्न याच्यावरून तो श्रेष्ठ ठरला जातो. मला सांगण्याचा अर्थ असा की सत्पुरुष आपल्या जीवनामध्ये बाहेरचा बदल करत नाहीत, आतला बदल करत असतात. आतला बदल करणं हे अत्यंत महत्वाचं. जो आतला बदल करून घेत असतो त्याचा विश्वाचा सुद्धा बदल होत असतो. होईल अंगे देव झाला देव आपण, होईल अंगे देव झाला देव आपण, कयाचे हे जन इतिहास भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला त्यांनी पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याच्या भेटीचा परिणाम असा, त्याची भेट झाल्यानंतर ती द्वैतात राहत नाही. विठोबा नेणो कैसी भेटी उरणे नाही जीवेसाठी. ती स्वतः भगवत रूप झाली, कृष्ण स्वरूप झाली. कृष्ण स्वरूप होण्याचा परिणाम
ती रस्त्यानं चालत असताना तिला एक अडचण पडली. काय अडचण पडली? का पगडरू देखे अनेरा, का पगडरू देखे अनेरा. ठेवायला प्रवेश मिळेना. जिकडे पाहिलं तिकडे भगवान कृष्णाचं दर्शन मिळायला लागलं. लाली मेरी लाल की, जिथं देखू तिथं लाल. लाली देखन मै गई, मै भई लाल ही लाल. मलाही तोच रंग चढला. हा भगवान परमात्म्याच्या दर्शनाचा परिणाम. आणि तो ज्यावेळेला दर्शनाचा परिणाम अंतरंगातून घडत असतो, आतलं का बदललं की पुन्हा बाहेरचं बदलत असतं. आणि बाहेरचं बदलल्यानंतर काय त्याचा प्रभाव असतो, त्याचं सामर्थ्य काय असतं, जगद्गुरु तुकाराम महाराज अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सांगतात. भगवत कृपा प्राप्त पुरुषाला उदास अवस्था प्राप्त होत असते. शरीराच्या विषयात 3 प्रकार असतात. काही उदास असतात, काही आशावान असतात, तर काही माणसं या शरीराचा द्वेष करणारे असतात. शरीराचा नाश करण्याची काहींची प्रतिक्रिया असते. या सर्वांमध्ये उदास असणं सर्वात महत्वाचं लक्षण आहे. शरीरावर अति आसक्ती असणं हे अधोगतीला जाण्याचं लक्षण आहे. एकीकडे देव आहे, दुसरीकडे जीव आहे आणि मध्यस्थ देव आहे. परमात्म स्वरूपाला जर प्राप्त व्हायचं असेल, देहाचं उल्लंघन करावं लागतं. उल्लंघन करणं याचा अर्थ त्याग नव्हे. देहाच्या विषयात ममता न ठेवता, आसक्ती न ठेवताना परमात्म्याकडे पाहणं, याचं नाव आहे उल्लंघन. हे लवकर उल्लंघन होत नाही होत उल्लंघन. नसता भिन्न दुसरे ते असं उलांडावं लागत असतं. तेव्हा परमार्थ करणाऱ्या पुरुषाला या देहाला उलांडावं लागत असतं. जो देहाला उलांडत असतो तो देहाविषयी उदास असतो. उदास कशाला म्हणतात? उदास त्याला म्हणतात की तो त्याचा जो देहाचा फक्त वापर करून घेतो, देहावर संपूर्ण प्रेम करत नाही. आसक्त मनुष्य देहावर प्रेम करतो, देहावर देहाकरिता प्रेम करतो. आणि उदास मनुष्य देहावर प्रेम करतो, देवाकरता करतो. विठ्ठल विठ्ठल. शरीराला जपणारा सामान्य प्रापंचिक वर्गही आहे
आणि शरीराला जपणारा संतांचा वर्ग आहे. पण दोघांचे हेतू वेगळे आहेत. प्रपंच करणारा जो वर्ग तो शरीराला विषयाकरता जपत असतो आणि संत शरीराला जे जपत असतात ते परमात्म्याच्या सेवेकरता जपत असतात. नको जाऊ देऊ भंगा गात्रे माझी पांडुरंगा. देवाला प्रार्थना करता, देवा कथेची सामुग्री देह अवसानावरी मला देह दे, देहाविषयी शक्ती दे. तुका म्हणे अंगी शक्ती देई नाचे रंगी. हे मला हवं देवाच्या सेवेकरता याचा वापर करणं हे उदासपणाचं एक लक्षण. आणखी याचा बराचसा विचार होणं आगतिक आहे. वेळेच्या दृष्टिकोनातून जितकं आपल्याला चिंतन करता येईल तेवढे आपलं चिंतन करणार आहोत. एक वर्ग असा आहे की तो उदास असतो. उदास कोणाला म्हणतात? उदासपणाची व्याख्या थोडक्यामध्ये सांगतो आणि पुढे चालतो. उदासीनत्वे सतिबोधा साक्षी. जो जाणतो पण आसक्त नसतो त्याला उदास अशा प्रकारचं म्हणतात. एक छोटासा प्रसंग झालेला आहे. भगवत पूज्यपाद शंकराचार्य कन्नड प्रांतामध्ये गेले. 2 महिला पाणवठ्यावर भांडत होत्या. त्यांना ती भाषा अवगत नव्हती. दोघींची जी भांडणं प्रत्यक्षात कोर्टामध्ये गेली आणि त्या भांडणाचा साक्षीदार म्हणून कोण त्यावेळेला होतं त्या दोघींच्या लक्षात आलं की एक संन्यासी होते. बोलवा म्हणाले त्यांना. भगवान शंकराचार्यानं तिथे नेण्यात आलं आणि मग त्यांना विचारलं की तुम्ही यांचं भांडण होत असताना तुम्ही होता? म्हणाले होतो. याच्यामध्ये चूक कोणाची? चूक कोणाची मला कळायचं कारणच नाही. पण त्यांची भाषा जर मला कळत नाही तर कोणाची चूक मी सांगणारच कसं? त्यांची भाषा तुम्हाला कळते का? कळत नाही पण आठवते. आठवते म्हणजे ही स्त्री काय अगोदर म्हणली त्यानंतर ही स्त्री काय म्हणली हे मी सांगू शकतो. शंकराचार्यांना भाषा येत नसताना एकदा ऐकलेली दोघींची वाक्य शंकराचार्यांनी ही अशी म्हणली आणि ती तशी म्हणली. तशाला तशी वाक्य सांगून मोकळे झाले. कोणात राग नाही आणि कोणात लोभ नाही अशी त्रेष्ठ अवस्था होणं याला उदास अवस्था म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. उदास होण्याकरता काय करावं लागत असतं? मोकलोनी आस मोकलोनी आस मोकलोनी आस मोकलोनी आस सर्व भाव झाले दास सर्व भाव झाले दान को आले बहुतारती को आले बहुतारती विचाराची भूमिका स्थिर केली आणि त्या विचाराद्वारे कळालं ते शरीरावर प्रेम विस्तरण्यासारखं शरीर नाही. माशी पाक पाकडी तवहे सरे. प्रेम कशावर करावं? जे नित्य राहू शकतं जे सत्य आहे त्याच्यावर प्रेम करावं. शरीर केव्हा धोका देणे सांगता येत नाही. मनोबळ म्हणतात हे तव 5 मिळावा शेखी अनुसरेल पंचत्वा ते केला के घेवसावा शिणा पुला. ज्याच्याकरता आपलं सर्व आयुष्य खर्च करायचं तेही गेलं आणि आपले प्रयत्नही गेले. तेलही गेलं तूपही गेलं हाती दुपट आला अशी म्हणे ना. त्याप्रमाणे आपण केलेले जे प्रयत्न आहेत ते प्रयत्न केवळ शरीराकरता करणं म्हणजे सर्व व्यर्थ आहे. अशा प्रकारचं चिंतन मनामध्ये ठसवल्यामुळे आपल्या शरीराच्या आयुष्यात आशा रहित असणं याला उदास अशा प्रकारचे लक्षण म्हणतात. जो उदास असतो त्याच्या जीवनामध्ये बदल असा होतो अंतरंगात तो ब्रह्मस्वरूपाने भरलेला असतोच आणि शरीरावर सुद्धा परिणाम होतो. उदासीनाचा देह ब्रह्मरूप. देह कशाला म्हणतात? दह्यते इति देहा. सारखा क्षणाक्षणाला जो जळला जातो आयुष्याच्या संपण्यातून कालाच्या वणव्यामध्ये जो सारखा अडकलेला आहे संपणार आहे त्याला देह असं म्हणतात.
प्रत्येक शब्दाची व्याख्या वेगळी वेगळी आहे. शरीराची व्याख्या वेगळी आहे, देहाची व्याख्या वेगळी आहे. क्षणाक्षणाला नाशाच्या मार्गाला लागलेला हा जो देह, पण या देहाच्या बाबतीमध्ये एवढा अंतर पडतं. एकीकडे पाहिलं तर देह हा नाशिवान आहे, देहा तुच्छ आहे, शरीर रोगाचे भांडार, शरीर दुर्गंधीची थार, नाही अपवित्र शरीराचे, शरीर दुःखाचे कोठार, दुःखाचं कोठार आहे. सगळेच अशा प्रकारची टीका करत असताना शरीराची टीका ज्ञानोबारांनी 8व्या अध्यायामध्ये फार सुंदर अशा प्रकारची, क्लेश तरुची वाडी, तापत्र अग्नीची सगळी, मृत्यू काकाशी कुरुंडी वाढलेली आहे. सर्व बाबतीमध्ये शरीराचा उपयोग जर पाहिला तर 2-3च उपयोग होती. तो परिणाम कपित ध्वजा कष्मळगा, या चुके दोन्ही काजा. एकीकडे पाहिलं शरीराला अग्नी लावलं तर भस्म होऊन जाईल, आणि दुसरीकडे पाहिलं शरीराला इतर प्राण्याने जर खाल्लं तर त्याची विष्ट होईल, त्याच्यापेक्षा याचा उपयोग फारसा होत नाही. असा या शरीराच्या बाबतीमध्ये उदास भाव ज्यांनी पत्करला. फक्त शरीर हे आपलं साधन आहे, आणि अशा दृष्टिकोनातून विचार करणं एक भाग. पण ज्या वेळेला उदास अवस्था प्राप्त होते त्यावेळेला नश्वर शरीर सुद्धा ब्रह्मरूप बनतं. हा प्रयत्न आणि हा पुरुषार्थ फक्त भक्ती क्षेत्रामधला आहे. विठाला विठाला. शरीराच्या बाबतीत आपण विचार करू गेलो, सामान्य मृत्यू लोकातली शरीरं वेगळी आहेत, देवदेवतादिकांची शरीरं वेगळी आहेत, आणि महात्म्यांचे शरीर भिन्न अशा प्रकारच्या अवस्थेला प्राप्त होलेलं असतं. सामान्य माणसाचे शरीर अत्यंत घाणेरडं असतं. का घाणेरडं असतं? आतूनच घाणेरडा माल बाहेर पडत असतो. बरीच माणसं आपल्या शरीराला चांगलं सजवण्याचा प्रयत्न करत असतात. अत्तराधिकानं, पावडर म्हणा, स्नेह आदी पूर्ण उपचाराने याला सजवण्याचा प्रयत्न करतात. किती जरी बाहेरून याला मुलामा दिला ते हे शरीर म्हणतं, आतला प्रकार वेगळाच. आधी हा नाशिवंत, मळमूत्राचा बांधा, अशी याची आतली परिस्थिती असल्यामुळे हे घाणेरड आहे. मृत्यू लोकातलं शरीर हे घाणेरड आहे. देवदेवतांचं शरीर हे यापेक्षा देखील दिव्य आहे. आपल्याला इतिहास माहित असेल, शुकाचार्यांची तपश्चर्या भग्न करण्याकरता प्रत्यक्ष इंद्राने उर्वशी पाठवली, आणि उर्वशी पाठवल्यानंतर ते आपला शरीरातला जो गुणधर्म तो शुकाचार्यांच्या पुढे प्रगट करू लागले. प्रगट करत असताना शुकाचार्य विरक्त अवस्था तिच्या पुढे प्रगट करत होते, आणि ती शरीरासक्त व्हावं म्हणून शुकाचार्यांना उपदेश देत होते. दोघांच्या अशा प्रकारची एकमेकांची चर्चा सुरू होती. शेवटी शुकाचार्यांनी सांगितलं, अत्यंत देह घाणेरडा, आणि अशा घाणेरड्या देहाविषयी तू माझ्या मनाला पाझर फोडण्याचा प्रयत्न करतोय, पण गंमत अशी की शरीरा इतकं विरागात होण्याकरता दुसरं कारण नाही. म्हणून शंकराचार्य म्हणतात, देहस्तु अशुची गंधेन न विरज्येत यत्पुमान विराग कारणम तेषाम किमन्यद अवशिष्यते. माणसाला विरक्त होण्याकरता या शरीराचा जर विचार केला आणि शरीरातून बाहेर येणाऱ्या द्रवाचा जर विचार केला तर मनुष्य शरीराविषयी निश्चित उदास होईल. त्यापेक्षा उदास होण्याकरता त्याला जगात दुसरं कोणतंही साधन नाही, अशी स्थिती या शरीराची. हे सांगत असताना ती उर्वशी म्हणाली, तुम्ही चुकलात, तुम्ही मला ओळखलं नाही. तुम्हाला वाटतं मी काय मृत्यू लोकातली आहे का? पण पहा, मी स्वर्ग लोकातली आहे. आमचं शरीर कसं असतं? उर्वशीनं आपलं पोट फाडून दाखवलं, आणि पोट फाडून दाखवल्यानंतर तिथे रक्त नव्हतं, मांस नव्हतं, दिव्य अशा प्रकारचं ते शरीर दिसलं. शुकाचार्य म्हणाले, चुकलं, देवानं माझ्यावर अकृपाच केली. असं पोट जर मला जन्म घेण्याकरता मिळालं असतं तर माझ्या जीवनामध्ये अशी दुर्दशा निर्माण झाली नसती. सांगण्याचा अर्थ असा की देवदेवतादिकांचं शरीर वेगळं आहे, आणि ज्या भगवत भक्तांनी आपल्या जीवनामध्ये उपासना केली, उपासनेचा परिणाम उदास अवस्था प्राप्त झाली. भक्त ऐसे जाणा जे देही उदास गेले असा पाश निवारून, अशी उदास अवस्था भक्तीच्या द्वारे मिळवल्यानंतर त्या भक्तीच्या सामर्थ्यानं नश्वर असणारे शरीर सुद्धा ब्रह्मरूप बनत असतं. ब्रह्मभूत काया होत से कीर्तने, ब्रह्मभूत काया होत से कीर्तने.
काया ब्रह्मभूत होत असल्यामुळे त्याचे परिणाम सुद्धा जगविलक्षण होतात. आपल्या साधू संतांच्या शरीरांचा जर विचार आपण केला तर वेगळे वेगळे विचार आहेत. ज्यावेळेला नाथ महाराज आपल्या निजधामाला जाण्याचा विचार करू लागले आणि विचार करत असताना ते शरीर सोडलं, आपलं कार्य संपलं म्हणून शरीर सोडलं. नाथ महाराजांची अंत्ययात्रा निघाली आणि निघत असताना एक प्रसंग असा की एक स्त्री आपल्या मुलीला पहिल्यांदा सासरी घेऊन निघालेली होती. मगाशी मी सांगितल्याप्रमाणे स्त्रियांचा स्वभाव काही अंशामध्ये फटकं सुद्धा असतो. लागलीच ती फटकन बोलली, मी माझ्या मुलीला पहिल्यांदाच तिच्या चांगल्या शुभ जीवनाकरता घेऊन चाललेली आहे आणि बरं झालं आजच याला बनलं जायला असं म्हटल्यानंतर नाथ महाराजांनी आपल्या खांदे करायला सांगितलं, उतरा करा, मी काय आज जाणार नाही, माझ्या जाण्याने जर अशुभ होत असेल तर मी आपलं उद्या जाईल. नाथ महाराज परत घरी आले. घरी आल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुन्हा देह ठेवला आणि देह ठेवल्यानंतर त्यांचा देह ज्यावेळेला घेऊन निघाले, केशव भट्ट, गोविंद भट्ट, श्याम भट्ट ही भट्ट कंपनी नाथ महाराजांचा देह घेऊन चालली. खांदा घेऊन देत असताना आपसामध्ये चर्चा चालली, का गोविंद भट्ट जन्मभर नाकानं वांगे सोडले, सनातन धर्माच्या विरोधामध्ये बोलले, सगळ्या लोकांना काय बोलवलं, ब्रह्मज्ञान काय शिकवलं, विड्यासारखं काय वागले, शेवटी जात असताना आपल्याच तर खांद्यावर जावं लागतं की नाही, अशी चर्चा चालली. नाथ महाराज म्हणाले यांचा गद्दा आहे. लागलीच त्याला सांगितलं, खंडभटजी खाली उतरा, मला मी तुमच्याही खांद्यावर जाणार नाही, मी माझ्या पायानंच जाईल. शेवटी नाथ महाराज तिसऱ्या दिवशी गोदावरी मातेच्या काठी आले आणि आल्यानंतर नमस्कार केला आणि नमस्कार करून आपल्या शरीराला गोदावरी मातेच्या देहामध्ये झोकून दिलं. बुडी मारली. बुडी मारल्यानंतर नाथ महाराजांच्या शरीराची फुलं झाली आणि गंगेवरती तरंगली. कशाचं लक्षण आहे? ब्रह्मभूत का होतसे कीर्तनी. मीराबाई आपल्या देराच्या छळाला कंटाळून द्वारकेला गेल्या. द्वारकेला गेल्यानंतर इकडे मेवाड प्रांतामध्ये सगळे अशुभच व्हायला लागले. दुष्काळ पडला, भयानक यातना घडू लागल्या, समाज अस्थिर झाला. एका विद्वानाला विचारले, कशाची आपत्ती? सांगितलं त्याचं कारण आहे तुम्ही मीराबाईंना हकालून लावण्याचं हे प्रायश्चित्त आहे, हे छळाचं प्रायश्चित्त आहे. वाटेल ते करा, पण मीराबाईला तुम्ही जोपर्यंत आणत नाही तोपर्यंत ही सुस्थिरता निर्माण होणार नाही. मीराबाईने एकदाच त्याग केलेला होता. भगवान द्वारकाधीशाच्या दरबारामध्ये गेल्या आणि गेल्यानंतर मूर्तीला कडाडून मिठी मारली. मिठी मारल्याबरोबर द्वारकाधीशाच्या विग्रहामध्ये आपला विग्रह विलीन केला. कशाचं लक्षण आहे? ब्रह्मभूत होण्याचं लक्षण आहे. संत श्रेष्ठ मुक्ताबाई तापी तीरावर गेल्या आणि कडाडून वीज जशी कडकडावी त्याप्रमाणे आवाज झाला आणि एकदम नक्क अशा प्रकारचा प्रकाश होऊन अंतर्धान पावल्या. कुठे त्यांचं शरीर शिल्लक राहिलं. ज्या ज्ञानेश्वर महाराजांच्या करता आपण सप्तशताब्दी सोहळा करतो, माऊलींचं शरीर समाधीमध्ये आहे, पण ते भौतिक स्वरूपाला धरून नाही, ब्रह्मस्वरूपाला धरून आहे. कशावरून म्हणाल? नाथ महाराजांना त्या शरीराचं दर्शन झालं आणि त्या शरीराचं नाथ महाराज वर्णन करतात. दिव्य तेज पुंज मदनाचा पुतळा, परब्रह्म केवळा बोलत असे. मला वाटतं आपण त्या अभंगावर कीर्तन सुद्धा ऐकलंय. कैवल्याचा पुतळा, प्रगटला भूतळा, चैतन्याचा जीवा, ज्ञानोबा माझा. हे कशाचं लक्षण आहे? उदास माणसाचा जो देह, तो देह स्थूल राहत नाही, तो ब्रह्मरूप होतो. म्हणून तुकाराम महाराज वर्णन करतात, उदासीनाचा देह ब्रह्मरूप. विशेष काय? या जगातल्या काही बाधक गोष्टीची त्यांना बाधा होत नाही. नाही पुण्य पाप लागत त्या, उदासीनाचा देह ब्रह्मरूप, उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या. त्या ब्रह्मस्वरूप होण्याचा महत्वाचा फायदा आहे की त्यांना पुण्य लागत नाही आणि त्यांना पापही लागत नाही. दोन्ही गोष्टी त्यांना स्पर्श होत नाही. पाप न लागणं हे बरं वाटतं आपल्याला, पण पुण्य न लागणं हे आपल्याला बरं वाटत नाही सामान्य माणसाला.
खरी अवस्था ही आहे श्रेष्ठ, की पाप पुण्यातीत होणं हे श्रेष्ठ अवस्थेचं लक्षण. माणसानं जसं पापी नसावं त्याचप्रमाणे माणसानं पुण्यवान सुद्धा नसावं. कसं असावं? जसं असेल तसंच असावं. विठ्ठल एकदा का माणूस पुण्यवान झाला की तो काही अंशामध्ये पापी सुद्धा होऊ शकतो. पतिव्रता होणं म्हणजे कशाचं लक्षण आहे? पुण्यवान होण्याचं लक्षण आहे का पापी होण्याचं लक्षण आहे? पुण्यवान होण्याचं लक्षण. पण पुण्यवान का एकदा माणसाच्या जीवनामध्ये भाव निर्माण झाला की दुसरीकडे पापी सुद्धा होण्याची अवस्था प्राप्तच होत असते. मोठ्याचा इतिहास आहे, सांगत बसायला एवढीशी वेळ नाही, पण थोडक्यामध्ये सांगून चालतो. पांडवांच्या मनामध्ये अभिमान झाला, आम्ही फार मोठे पुण्यवान आहोत. द्रौपदीच्या मनामध्ये अभिमान झाला, मी पतिव्रता. भगवंताला वाटतं यांच्या अंतःकरणात अभिमान जर घर करून राहिला तर यांचा सर्वनाश होणार आहे. यांचा अभिमान आपण दूर केला पाहिजे. पांडवांना आणि द्रौपदीला घेऊन भगवान परमात्मा अरण्यामध्ये गेले. एका ऋषीचा आश्रम होता, त्या आश्रमाजवळ आपला रथ भगवंतांनी सोडला. थोडस भगवान बाजूला गेले. भीमाला भूक लागलेली होती. आश्रमाच्या जवळ एक जांभळीचं झाड होतं आणि त्या जांभळीच्या झाडाला वर्षातून एकच जांभळ होते. त्या आश्रमामध्ये जे ऋषी होते ते ऋषी तेवढे एकच जांभळ खायचे, वर्षभर राहायचे, असा त्यांचा नियम असायचा. भीमाला काही कळालं नाही. बुभुक्षिता किम न करो ती पापम, अति भुकेलेला मनुष्य काय पाप करणार नाही असा प्रश्न. भीमाला भूक लागल्यामुळे त्याने विचारच केला नाही. ते जांभळ तोडलं आणि तोडल्यानंतर खाणार भगवंतानी पाहिलं, भीमा खाऊ नको, सावधान, का देवा भूक लागली आहे. ते जर जांभळ खाल्लं तर तुमचा पांडवाचा वंश संपून जाणार आहे. ऋषी आहे, त्या ऋषीचं ते खाद्य आहे. ते जर तू खाल्लंस तर पांडव कुळाला साप देऊन टाकेल, भस्मसात करील तो. भीमाच्या अंगाला घामच फुटला. कारण ऋषी हे शापादपी शराबती असत. त्यांनी एकदा का शाप दिला की त्या शापाचा परिणाम निश्चित अशा प्रकारचे शब्द खरे व्हायचे. विठ्ठल विठ्ठल. अलीकडे बरेच संभावित माणसाला शाप ही कल्पना ही फोल वाटते. शाप कशाचा शाप आणि कशाचा आशीर्वाद, दोन्ही गोष्टीला माणसं खोटे ठरवणार आहेत. पण खऱ्या अर्थानं शाप ही वृत्ती आहे, शाप हे सामर्थ्य. अलीकडे शाप का माणसाचा खरा होत नाही त्याचं कारण आहे. जीवा दग्धा परान्यन हस्तो दग्धो प्रतिग्रहात परस्त्री पश्यतो मनोदग्धम कुत शापम कलौ युगे. कलियुगामध्ये शाप का दिला जात नाही त्याचं कारण आहे जीवा दग्धा परान्यन, दुसऱ्याचं अन्न खाऊन जिभेचं सामर्थ्य संपून जात. हस्तो दग्धो प्रतिग्रहात, दुसऱ्याचा पैसा घेऊन हाताचे सामर्थ्य संपत. परस्त्री पश्यतो मनोदग्धम, परस्त्रीवर वाईट अशा प्रकारची नजर टाकल्यामुळे मनाची शक्ती संपून जाते. कुत शापम कलौ युगे, याचा करता कलियुगामध्ये शाप ठरत नाही. पण पूर्व काळामध्ये अशा आश्रमाने असणारे जे महात्मे होते ते आपल्या जीवनामध्ये निश्चित जसं बोलत त्याप्रमाणे घडायचं. थरार सुटला भीमाला, देवा काही करा, आम्हाला या शापाच्या भीतीपासून वाचवा. भगवान म्हणजे वाचवण्याला प्रयोग आहे, पण तुम्ही कराल तर बघा, एक करा, तुमचं पुण्य खर्च करा आणि पुण्य खर्च केल्यानंतर हे पडलेले जे जांभळ आहे ते जांभळ पुन्हा वर जाईल. बरं वाटलं. राजा धर्म पुढे आले, पाणी हातामध्ये घेतलं आणि संकल्प केला की मी माझ्या आयुष्यामध्ये जेवढं पुण्य केलंय तेवढं पुण्य खर्च होऊन हे जांभळ परत देठाला लागावं. असं म्हटल्यानंतर ते जांभळ 2 हात वर आलं, संपलं, तिथेच थांबलं. केलं परत ते 2-2 हात वर आले. असं 5 आणि 10 त्या जांभळ वर चढलं पृथ्वीपासून. 2 हात शिल्लक राहिले. भगवान परमात्मा द्रौपदीला म्हणाले, आता पतीकडनं जे काम शक्य होत नसतं ते पत्नीनं करावं लागत असतं. तुमच्या जीवनातलं तुम्ही पुण्य खर्च करा. द्रौपदीला अभिमान होता, मी पतिव्रता आणि माझ्या जीवनातलं पुण्य मी जर खर्च केलं तर हे जांभळाचं फळ निश्चित जांभळाच्या झाडाला लागेल. तिनं संकल्प केला आणि संकल्प सोडल्याबरोबर 10 हात वर गेलेलं फळ पटकन खाली पडलं. खाली पडल्याबरोबर द्रौपदीच्या अंगाला घाम फुटला. काय भानगड आहे, आपल्या 5ही पतीचं पुण्य आपण खाली आणलं. भगवान परमात्माकडे करून मुद्रेने पाहू लागले, भगवान की माझी फजिती ही माझी बियाबरू तुमच्या समक्ष होते, असं का घडलं. भगवान म्हणे त्याचं कारण आहे कुठेतरी तुमच्या मनातून पाप घडलेली असते. तुम्हाला आता आठवत नसेल पण निश्चित घडलेलं असेल. द्रौपदीच्या नंतर गोष्ट लक्षात आली की बरोबर आहे, एकदा आपल्या मनाकडनं सुद्धा चूक घडली होती. आपण जिन्यामध्ये असताना कर्णाचा रथ खालून चाललेला होता आणि कर्णाला पाहिल्यानंतर मनामध्ये अशी भावना निर्माण झाली की ज्याप्रमाणे 5 पती त्याप्रमाणे हे सुद्धा पांडवामधले होते.
एवढंच मनाला वाटलं, त्याचा परिणाम 10 चढले जांभूळ खाली आलं. द्रौपदीने भगवान परमात्म्याच्या पुढे पश्चाताप व्यक्त केला की देवा, माझ्या मनामध्ये अभिमान होता आणि त्या अभिमानाच्या शक्तीवर हा माझ्या जीवनामध्ये झालेला अपघात आहे. तुम्ही माझी लज्जा रक्षण करा. केला उच्चार घडल्या दिवसाचा, झाला प्रगट स्वामी तुकयाचा. आपला गुन्हा सिद्ध प्रगट केल्यानंतर, पश्चाताप व्यक्त केल्यानंतर तो माफ होत असतो, अशी शास्त्रामध्ये मर्यादा. द्रौपदीने आपली माफी मागितल्यानंतर भगवान परमात्म्याने ते जांभळाचं फळ ते परत अशा प्रकारचं ते झाडाला लावलं. लावत असताना मात्र ते उलटं लागलं. आपण जांभळाचं फळ पाहताना 2 बाजू असतात. जसं देठाकडची बाजू असते तशीच समोरची सुद्धा बाजू असते. त्याचं प्रतीक हे ती गोष्ट आहे. विठाला विठाल मी का सांगितलं त्याचं कारण आहे, माणसाच्या जीवनामध्ये एकीकडे पुण्य करण्याची जर प्रवृत्ती असली तर दुसरीकडे पाप सुद्धा माणसाकडनं घडत असते. यज्ञ करणं हे पुण्य पाप कर्म आहे, पुण्य कर्म आहे. पण काही यज्ञामध्ये हिंसा सुद्धा करावी लागते, पाप कर्म होत. पुण्य करिता होय पाप, दूध पाजू आणि पोशिला सर्प, करोनिया अघोर जप, दुःख विकत घेतले. या पाप पुण्याचा विचार करत असताना खूपच क्लिष्ट लांबलचक सगळा विस्ताराचा विषय आहे. आपल्या तो चिंतनामध्ये सगळा घ्यायचा नाही. थोडक्यामध्ये सांगायचं आहे की एकीकडे जर पुण्य होत असेल तर दुसरीकडे पाप होईल. म्हणून पाप नको असं वाटत असेल तर माणसानं पुण्य सुद्धा करू नये. पुण्य करू नये याचा अर्थ असा आहे की पुण्याचा आपला स्पर्श होऊ नये. माणसाने पापी जसं नसावं तसं पुण्यवान सुद्धा नसावं. विठाल विठाल त्याचप्रमाणे माणसानं दुःखी जसं नसावं तसं सुखी सुद्धा नसावं. ज्या माणसाला आपल्या जीवनामध्ये दुःख नको वाटतं त्या माणसानं सुखी होऊच नाही. आणि जो आपल्या जीवनामध्ये सुखी होत असतो तो आपल्या जीवनामध्ये निश्चित दुःखी होतच असतो. सुखाची बाजू दुसरी बाजू दुःखाही असतच. म्हणून संसारामध्ये अनुकूल वस्तू जर मिळाली तर आपण असा अभ्यास करावा, तिच्या प्राप्तीने आपल्या मनाला बरं वाटू देऊ नये. मिळाली तर मिळाली ठीक आहे एवढंच, पण त्यापेक्षा मनाला गुदगुल्या होऊ देऊ नये. ज्याच्या मनाला त्या विषयाच्या प्राप्तीने बरं वाटत असतं निश्चितच तो विषय आपल्याला रडवत असतो. प्रियम त्वाम रोचते. वैकुंठवासी गुरुनाम गुरु जोग महाराजांचा एक प्रसंग सांगतात. ते पुण्याला ज्ञानेश्वरी सांगत होते आणि सांगत असताना दररोज श्रवणाला येणारे एक वकील 2-4 दिवस गैरहजर होते. महाराजांनी शेजारच्या माणसाला विचारलं, का म्हणाल ते वकील साहेब दररोज येत नाहीत, काय प्रकार आहे, कुठे परगावी गेलेत का? ते म्हणाले, महाराज तुम्हाला माहित नाही का? अहो ते घरी रडत बसलेत. का रडत बसलेत? त्यांचं कुटुंब वैकुंठवासी झालं म्हणून रडत बसले. जोग महाराज हसले. काय वेळा म्हणाले, ज्यावेळेला लग्न लागलं आणि प्राप्तीमध्ये तो हसला त्यावेळेला त्याला गुदगुल्या झाल्या आणि त्याचा परिणाम त्याला आता रडायची पाळी आली. आणि हसतही नाही त्याने रडतही नाही. जो हसत असतो त्याला निश्चित रडण्याची पाळी येते. म्हणून या संसारामध्ये माणसानं आपल्या जीवनामध्ये स्थित राहण्याकरता सुखदुःखाच्या अतीत व्हावं लागत असतं. विठाल विठाल सुख दुःख समान सकळ जीवाचा कृपाळ. सुख दुःख समान सकळ जीवांचा कृपाळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. ज्ञानाचा उद्बोध भक्ती प्रेमाचा कल्लोळ. धन्य जगी तो भगवान पूर्ण जीवनाचे लक्षण सांगतात. सुखदुःखे समे कृत्वा लाभा लाभो जया जयो ततो युद्धाय युज्यस्व नवम पापमवाप्स्यसि. ही अवस्था माणसाच्या जीवनामध्ये प्राप्त व्हावी लागत असते. बऱ्याच वेळा असं घडत असतं. काही वेळा वेळ शिल्लक असली आणि कीर्तनाकरता तारखा जर दिल्या गेल्या तर माणसं आनंदित होतात. पण त्या माणसांना सूचना करावी, आज जर तुम्ही आनंदित झाला तर पुन्हा दुःखी होऊ नका.
पण काही वेळेला जर सवड नसली आणि येणं झालं नाही तर माणसं एवढे काही रुसतात आणि एवढे दुःखी होतात, आम्हाला काय करायचं त्या बोला, काय घेणं त्याचं आमचं, असं सर्व बोलून जातात. तारीख मिळाली म्हणून सुखी होतात आणि नाही मिळाली तर माणसानं सुखी होऊ नये दुःखी होऊ नये. विठाला विठाला. म्हणून माणसाच्या जीवनाची सार्थकता ती आहे की माणसाला सहज जीवन प्राप्त व्हावं. सहज जीवन प्राप्त होणे फार मोठं भाग्याचं लक्षण आहे. आणि हे सहज जीवन ज्याला प्राप्त होत असतं त्याला उदास असं म्हणतात, त्याला महात्मा म्हणतात, त्याला भक्त म्हणतात. अशा भक्तांच्या जीवनामध्ये हे सहज जीवन प्राप्त होत असतं. लागो मेदू पाप पुण्य अंगा, पुण्य अंगा, लागो मेदू लागो मेदू पाप पुण्य अंगा, पुण्य अंगा. अग्नी स्वरूप होण्याचं लक्षण आहे. हा अग्नी बाहेरचा नाही. आमचे नाथ महाराज चटका देऊन पाहतात भारत महाराजांना, असं बाहेरून पळत नसतं. या अग्नीचं स्वरूप अंतरंगातलंय. हा अग्नी वेगळ्या जातीचा. हा अग्नी ज्यावेळेला भगभगला जातो त्यावेळेला या अग्नीचं स्वरूपच वेगळं आहे. वैराग्याच्या शेणी लागल्या शरीरा, ज्ञानाग्नी धडपुडा ब्रह्मत्वेशी, खऱ्या मरणाचा जे अंतरंगातलं जे स्थिती त्यावेळेचा हा अग्नी आहे. आणि ज्यावेळेला हा अग्नी लागत असतो त्यावेळेला जीवनाला काही चिटकत नसतं. अशी अवस्था प्राप्त होत असते. काही माणसं म्हणतील मग असं त्या सत्पुरुषाकडनं काही वेळेला पुण्यकर्म घडत असतं आणि मग काही वेळेला पाप कर्म सुद्धा घडत असतं ओघामध्ये. मग त्याचे परिणाम होणार काय? त्याची व्यवस्था एक प्रकारची आहे. सत्पुरुषाकडनं पुण्यकर्म जर घडत असेल तर सत्पुरुषाची जी सेवा करतात किंवा त्यांची स्तुती करतात त्यांना ते पुण्य जात असतं. आणि जे सत्पुरुषाची निंदा करत असतात त्यांच्याकडनं घडणारं जे पाप असतं त्याचं प्रायश्चित्त त्यांच्याकडे उचलत असतं. आणि पाप पुण्याची व्यवस्था अशी असते. पण हा महात्मा मात्र पाप पुण्याची तशा प्रकारच्या अवस्थेला प्राप्त होतो. उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, जय जय विठोबा रखुमाई, जय जय विठोबा, जय जय विठोबा रखुमाई, 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 जय जय विठोबा रखुमाई.
रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई विठोबा रखुमाई. उदासीनाचा देह ब्रह्मरूप नाही पुण्य पाप लागत त्या. या उदास श्रेष्ठ पुरुषाचं हे लक्षण महाराजांनी सांगितलं की त्याला पाप पुण्य लागत नाही. पाप पुण्याचा स्पर्शच होत नाही. काही शक्तीमुळे काही विरोधी गोष्टीचा स्पर्शच त्या वस्तूपर्यंत जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही त्याचं उत्तर महाराजांनी अभंगाच्या दुसऱ्या चरणामध्ये सांगितलं. अनुतापांगी अग्नीच्या ज्वाळा. अग्नी सांगितलं कोणतं तो अग्नी? अनुताप अग्नी. अनुताप कशाला म्हणतात? तात्पुरता होणारा माणसाला पश्चाताप वेगळा आणि परमार्थ दृष्टीने होणारा अनुताप वेगळा. नाथ महाराजांनी चिरंजीव पदामध्ये त्या अनुतापाचं लक्षण फार सुंदर सांगितलं. एकदा का माणसाला विचाराच्या अधिष्ठानावर विषयाचं मिथ्यात्व पटलं, कष्टकरणा पटला तर त्याच्या विषयात तो जितका अलिप्त राहतो, बाजूला राहतो, अंतःकरणामध्ये पश्चाताप करतो, व्यक्त करतो आणि अंतःकरणातली जी काही पश्चातापाची वृत्ती आहे ती वृत्ती मालवत नाही. अशा प्रकारची जी अवस्था असते त्याला अनुताप असं म्हणतात. विठ्ठल विठ्ठल. वैताग वेगळा आणि अनुताप वेगळा असतो. वैताग तात्पुरता असतो, थोडासा कंटाळला, मनामध्ये आसक्ती असते, पण तात्पुरता विरुद्ध काय घरामध्ये झाला की माणूस लिंबाजी बनत असतो, कुठेतरी बाहेर जाण्याचा प्रयत्न करतो, पण ते किती दिवस राहतं? फारसं राहत नसतं. 4-2 दिवस म्हणा, 4-8 दिवस टिकत असतो, पुन्हा तो घरी येतच असतो. त्याचं कारण तो वैताग असतो, अनुताप नसतो. तो अनुताप प्राप्त झाल्यानंतर पुन्हा सुखबुद्धी होत नसते, गुणबुद्धी होत नसते, तो कायमचा त्यापासून विरक्त असतो. असा भाव निर्माण होणे म्हणजे एक प्रकारचा अंतःकरणामध्ये अग्नी निर्माण होणे. असा अग्नी ज्यावेळेला निर्माण होत असतो अर्थात अनासक्त अवस्था प्राप्त होत असते. अनासक्त अवस्थेमध्ये पापही स्पर्श करत नाही आणि पुण्य स्पर्श करत नाही. आसक्ती असेल तर पाप पुण्याचा स्पर्श असतो. अनासक्त कर्म करणाऱ्या ज्ञानीपुरुषाला त्याच्याकडनं काही होऊ द्या, तयाही करणे आत घडो का त्रैलोक्याचा घात. तरी तेनी केली ही मात बोलू नये. त्रैलोक्याचा संवाद जरी ज्ञानीपुरुषाकडनं घडला तर त्याला काहीच प्रवेशित घडू शकत नाही. त्याचं कारण त्याच्या जीवनामध्ये अनुताप जिवंत असतो. बरे हा अनुताप किती दिवस टिकणार आहे? तुकाराम म्हणाल्यानंतर तो विजतच नाही. का विजत नाही? नाही मृगजळा विजेत. विजवण्याकरता पाणी दुसरं नाही. इथे जगाचं स्थिती, जगाची सत्ता म्हणजे एक प्रकारचं मृगजळ आहे. जगाच्या मृगजळामुळे या महात्म्याच्या अंतःकरणामध्ये लागलेला जो अनुताप अग्नी आहे तो अनुताप अग्नी विझणारच नाही. नाही मृगजळा विजेत. मृगजळ हे नुसतं प्रतीती मात्र आहे, त्याला सत्ता नाही, अस्तित्व नाही, फक्त दिसतं ते. तसं विश्वाच्या बाबतीमध्ये विश्वातले जे विषय आहेत ते फक्त प्रतीतिगम्य आहेत, अस्तित्वानं युक्त नाहीत. फार मोठ्याचा इतिहास आहे. ज्यावेळेला राजा जनकाला स्वप्न पडलं आणि स्वप्नामध्ये तो राजगादीवर भिकारी झाला, इकडे तिकडे भिक्षा मागितली, कुठे भिक्षा मिळायला तयार नाही आणि मग मनाला वाईट वाटायला लागलं. राजगादीवर तो पुन्हा सावध झाला, जागा झाला. जागा झाल्यानंतर त्याच्या जीवनामध्ये प्रश्न निर्माण झाला. मी एकीकडे राजगादीवर घेतलेला अनुभव घेतो, तो दुसरीकडे भिकारी झाल्याचा अनुभव घेतो. मग हे खरं का ते खरं? प्रत्येक विद्वानाला प्रश्न टाकायचा, हे खरं का ते खरं? सामान्य माणसाला काय करणार आहे? हे काय ते काय? राजा जनकाने ठरवलं माझ्या प्रश्नाचं खरं इंगित जो ओळखेल तोच महात्मा आणि तोच माझा गुरु आहे. तो प्रश्न प्रत्येकाला विचारायचा, हे खरं का ते खरं? विद्वान माणसाला शास्त्र कळेल पण बाकीचं कळत नसतं. याच्यातलं काय करणार? कोणीच काही सांगायला तयार नाही. शेवटी अष्टावक्र मुनी आलेले होते आणि त्यांनी सांगितलं, राजा विचार कशाला करतोस? जसं ते तसं हे म्हणजे स्वप्न आणि हे म्हणजे जागृती. जागृतीतलं जे दिसणारं ते त्याच पद्धतीचं आहे. जसं स्वप्नामध्ये स्वप्नी महिमा,
स्वप्नामध्ये असणाऱ्या पदार्थाला मोठेपणा कुठपर्यंत, जोपर्यंत स्वप्न आहे तोपर्यंत. एकदा का स्वप्न मावळलं की ते पदार्थ मावळून जातात. त्याचप्रमाणे जागृतीमध्ये दिसणारे सगळे पदार्थ हे सुद्धा जागृत दशा आहे तोपर्यंतच आहेत. एकदा का जागृत दशा गेली माणसाची की पुन्हा हे पदार्थ उपयोगाला येत नाहीत. याला सत्ता नाही, अस्तित्व नाही. सांगण्याचा अर्थ असा की अस्तित्व रहित असणाऱ्या फक्त प्रचिती मात्र या विश्वापासून त्यांच्या अंतःकरणातला अनुताप विजत नाही. मृगजळा विजूत या सर्वात महत्वाचं कारण त्यांनी आपल्या जीवनातला मोठा दोष काढलेला असतो. आणि तो दोष कोणता, त्या दोषाचं चिंतन महाराज अभंगाच्या 3ऱ्या चरणामध्ये सांगतात. अनुताप अंगिराग्नीची आजा सर्व दोषांचा राजा जर कोणता असेल तर देहाचा आदर करणं हा दोषाचा राजा आहे. शरीराविषयी आदर बुद्धी का निर्माण झाली, प्रेम का शरीराच्या विषयात निर्माण झालं की शरीरच साध्य बनत असतं आणि जीवनातलं सगळं सूत्र चुकत असतं. शरीराचा आदर नसावा, शरीराचा वापर असावा. वापर असणं वेगळं आणि आदर असणं वेगळं. वापराकरता माणसानं त्याचा उपयोग करावा. त्याच्या विषयात गुणबुद्धी सुखबुद्धी ठेवू नये. जुन्या काळामध्ये एक श्रीमंत वाहनं नव्हती म्हणून पायी काशी यात्रेला निघालेले होते. निघत असताना आपल्या सामानाचे आवरावर करत होते. आवरावर करत असताना खर्चा करता लागणारे जे पैसे त्या नोटाचं बंडल आपल्या पोटाच्या खिशात घालत असताना एका गृहस्थानं पाहिलं आणि पाहिल्यानंतर त्याने मनात निश्चय केला की आता आपण हे जे बंडल ते निश्चित आपल्या हाताशी आणून घेऊ. अशा विचाराने जवळ गेला, नमस्कार केला. फार बरं झालं, कितीतरी दिवसाची माझी इच्छा काशी यात्रेला जाण्याची होती, पण देवानच तुम्हाला धाडून दिलं, आपण दोघेही काशी यात्रेला सहवासामध्ये जाऊ. त्या श्रीमंत माणसानं ओळखलं, अतिलीनता धूर्त लक्षणम. मनुष्य कामापेक्षा अधिक नम्रपणा दाखवू लागला की समजावतो का म्हणे इथे काहीतरी आहे आणि मूर्त ओळखावत जासावं. तेव्हा जास्त नम्र होतोय त्यार्थी याच्या जीवनामध्ये काहीतरी आपल्या विषयात भाव दिसतो. ओळखलं आणि ओळखल्यानंतर बरोबर घेऊन चालले. दररोज दरकोस दर मुक्कामी आणि प्रवास करायचा. या श्रीमंताजवळचं ओझं याने डोक्यावर व्हायचं. संध्याकाळी आल्यानंतर जागेवर झोपत असताना दोघांची अंथरुण जवळ टाकायचे आणि टाकल्यानंतर ज्यावेळेला तो सावकार झोपी गेल्यानंतर काही कालानंतर आपल्या अंगातला असणारा जो कोट आहे तो कोट कोणतेला अडकलेला असायचा, कुठेतरी बाजूला ठेवलेला असायचा. रात्रभर त्याने त्या कोटाचे खिसे चाळायचे. ते नोटाचं बंडल काय हाताला घ्यायचंच नाही. पुन्हा दिवस उभा की पुन्हा प्रवास सुरूच. दरकोस दर मुक्काम अशा प्रकारचा प्रवास होतच राहिला. शेवटचा टप्पा आला. काशी मध्ये पोहोचल्यानंतर हा जो चोर होता याने सांगितलं, सावकार खरं सांगू का, मी खरा यात्रिक नाही, मी चोर आहे. तुमच्या जवळच नोटाचं बंडल घेण्याकरता मी आलो होतो, पण तुम्ही जो आता जो बंडल काढलं, ज्या कोटाच्या खिशातून काढलं, तो कोटाच्या खिशात मी दररोजच चापत होतो, पण ते मला हाताला लागत नव्हतं. तुम्ही ठेवत होता कुठे हे मला सांगा. कदाचित पुन्हा असा संधीवर प्राप्त झाली तर उपयोग करता येईल. ते श्रीमंतानं सांगितलं का, त्याचं उत्तर फार सोपं आहे. मी तुला पहिल्याच शब्दामध्ये ओळखलं असल्यामुळे ज्यावेळेला आपण दोघी झोपी जात होतो आणि झोपी जात असताना तू हातपाय धुण्याकरता बाहेर जायचा, त्यावेळेला मी माझ्या खिशातलं बंडल काढायचं तुझ्या उशाखाली ठेवून द्यायचं.
त्याच्यामुळे तू स्वतःचं काही सामान तापायचं कारणच नाही. सगळं माझं सामान रात्रभर तापत होतास आणि तुझ्या हाताला काही बंधन येत नव्हतं. ज्यावेळेला उठल्यानंतर तू बहीर दिशेला जायचं, ताबडतोब तो बंदर उचलायचं, आपल्या कोटाच्या खिशात घालायचं, चालायला लागायचं. दर मुक्काम 10 फुटार होता. त्याच्यामुळे माझ्या जवळची संपत्ती तुला मिळू शकली नाही. एवढंच केलं, मी तुझा आदर केला नाही, वापर केला. विठ्ठला विठ्ठला. याप्रमाणे माणसानं शरीराचा आदर न करताना शरीराचा वापर करावा. आदर केला तर जगातली सगळी दुःख आणि जगातले सगळे दोष येतात. मी देह म्हणता ब्रह्मात्या कोटी योनिया पाठी थापटीची. मी शरीर असं जर म्हटलं तर संतांचा असा अनुभव की जगातल्या जेवढ्या ब्रह्मात्यात येतात आणि वा वा शाबास शाबास आमचंच गिरायक म्हणून पाठ थापडतात. योनिया पाठी थापटीची याच्याकरता यापेक्षा वेगळं असावं, फक्त याचा वापर करावा. पण या नाने महात्म्याने या भगवत भक्तांनी त्या दोषाला दूर केलेला आहे. दोषाईशा नावे देहाचा आदर विटावले अंतर अहंभावे. अंतःकरणामध्ये अहंकार निर्माण होणं हा मोठा जीवनातला दोष आहे. अस्पृश्य अशा प्रकारचा भाव आहे आणि तो अस्पृश्य भाव यांनी घालवलेला असतो. त्या प्रकारचं जीवन त्यांना प्राप्त झालेलं असतं. म्हणाले या जीवनामध्ये पुन्हा पुनरावृत्ती होऊ शकते का? पुन्हा पूर्वपदावर येऊ शकतात का? तुकाराम महाराज म्हणतात ते येऊ शकत नाही. कारण जीवनामधली खंती काळजी या सगळ्या गोष्टीला त्यांनी फाटा दिलेला असतो. हे अभंगाच्या 4थ्या चरणामध्ये महाराज सांगतात. जीवनामध्ये काळजी आहे तोपर्यंतच जीवनाची बद्धता असते. म्हणजे बांधलेलं जीवन आहे. कशाला बांधलेलं? कामाला बांधलेलं, क्रोधाला बांधलेलं, अज्ञानाला बांधलेलं, प्रारब्धाला बांधले, जगाच्या व्यवहाराला बांधलेलं. अशा अनेक बंधनानं बद्ध जीवन आहे. पण ज्या वेळेला काळजी जीवनातली जात असते, काळजी केव्हा जात असते? अनुताप अंगी अग्नीची ज्वाळा नाही मृगजळा विझोळीत असा अनुताप निर्माण झाल्यानंतर तो काळजीच कशाची करत नाही. योसो विश्वंभरो देव सबक्तान किमुपेक्षते. भगवंताशी तो निर्भर झालेला असतो. अशी काळजी जीवनातली संपलेली असते. फकीर होकर फिकीर करता एक साला गद्दा आहे. कबीर महाराज म्हणतात फकीर झाल्यानंतर फिकीर करणं सगळ्यात चुकीची गोष्ट आहे. जो भगवत भक्त झाला तो काळजी जर करत असेल तर भगवत भक्तच नाही. योसो विश्वंभरो देव सबक्तान किमुपेक्षते. ही अवस्था अंतःकरणामध्ये धारण करण्याचा परिणाम त्याचं धैर्य तितकंच अशा प्रकारचं श्रेष्ठ असतं आणि त्या धैर्यावर तो आपल्या बद्धतेतून बाजूला गेलेला असतो. त्याला कोणी बांधू शकत नसतं. बांधण्याकरता लागणारे जे दोर जिथे अडकू शकत असतात ते दोर संपलेले आहेत, सगळे नष्ट झालेले आहेत. त्याच्यामुळे तो कोणत्याही बंधनामध्ये येऊ शकत नाही. अशी निर्बंध अवस्था म्हणजे मुक्त अवस्था त्याला प्राप्त होते आणि या मुक्ताच्या जीवनामध्ये पाप पुण्याचा स्पर्श होऊ शकत नाही. ज्ञानेश्वर जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. जय जय
ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम. तुका म्हणे जाव नासोनिया खंती, तवची हे चित्ती बद्धता ते, अनुताप अंगीची अग्नीची ज्वाळा, नाही मृग ज्वाळा विझोळीत. वेळ संपलेली आहे आणि आपला विचार आपण आवरून घेत आहोत. सांगण्याचं या संपूर्ण अभंगाचं एकच तात्पर्य, या जगामध्ये काही विलक्षण जीवन जगणारे जे महात्मे आहेत, त्या महात्म्याच्या तत्वाचं जे चिंतन ते या स्वरूपाचं आहे. ते अशा श्रेष्ठ स्वरूपाला का प्राप्त होतात, ज्या ज्ञानोबारांच्या प्रेमानं आपण प्रेरित होऊन माऊलींच्या विषयातलं प्रेम प्रगट करण्याकरता या सप्ताहाच्या द्वारे आपण करत आहोत. का करत आहोत, त्याचं तत्व काय, या तत्वाचं काही अंशामध्ये आज आपण चिंतन करावं, या दृष्टिकोनातून आपल्या पुढे हे चिंतन मांडलेलं आहे. आपण आतापर्यंत माऊलींच्या इतिहासात्मक वर्णन ऐकलेलं आहे, माऊलींच्या प्रभावात्मक वर्णन ऐकलेलं आहे. कृपा उदार माझा ज्ञानेश्वर, कैवल्याचा पुतळा आणि ज्ञानदेव म्हणता माया, असे विषय भिन्न भिन्न अशा प्रकारचे ऐकले. माऊलीचं वर्णन करत असताना दुसरा अभंग आहे, आपण जर निवडावा तर मंडळी म्हणतील तेच ते दररोज तोच प्रकार पदार्थ येऊ लागला आहे, काहीतरी त्याच्यामध्ये बदल असला पाहिजे. किंवा तत्वतः या माऊलींच्या समाधी जीवनाचा जो अर्थ आहे, तो समाधी जीवनाचा अर्थ तत्वतः चिंतनात यावा, या हेतूने हे तत्वतः घडणारं चिंतन आपण आजच्या स्वरूपामध्ये प्रगट केलेलं आहे. समाधीस्थ असताना सुद्धा शरीराची काय स्थिती असते, उदासीनाचा देह ब्रह्मरूप, नाही पुण्य पाप लागत त्या, असा कैवल्य देह ज्याला म्हणतात, तो कैवल्य देह धारण करून त्याचा जगाकरता एकच उपयोग, जगाचं हित व्हावं. माऊली म्हणतात माझ्या जीवनामध्ये हा फार मोठा योग प्राप्त झाला. निवृत्ती सखा माझा दीनदयाळू श्री गुरु, अलंकापुरी स्थापिले दिदला विठ्ठल उच्चारू, समाधी जीवन माझे वरी अजान वृक्ष तरु, जोवरी चंद्रसूर्य तवरी कीर्ती घटस्थिर. जोपर्यंत चंद्रसूर्य या जगामध्ये तोपर्यंत माऊली म्हणतात मला ही समाधी दिली आहे. आणि म्हणूनच या समाधीला तुम्ही आणि सुद्धा संजीवन समाधी म्हणतो. फक्त आपण शब्दामध्ये थोडी आलटापालट केली. आपण संजीवन समाधी म्हणतो आणि ज्ञानोबाला समाधी संजीवन म्हणतात. ज्ञानदेवा प्रमाण निवृत्ती देवी ज्ञान, समाधी संजीवन हरी पाठ. आपल्या करता उपयोगाला येणारा ज्ञानोबारांचा समाधीचा भाग आहे. आपण साधक जर बनलो तर साधक बनल्यानंतर ज्ञानोबार आपले मायबाप बनतात. साधकांचा मायबाप दरुषणे हरिताप, सर्वाभूती सुखरूप ज्ञानोबा माझा. या ज्ञानोबारांचा अनेकांना कृपा प्रसाद प्राप्त झालेला आहे. माऊलीने समाधी घेतल्यापासून अनेकांचा या जगामध्ये इतिहास आहे आणि यावच्चंद्र दिवाकर हा इतिहास निश्चितच निर्माण होणार आहे अशी शक्यता तत्वता असल्यामुळे ही शक्यता आपण आपल्या जीवनामध्ये आनंदाची वेळ आहे म्हणून ही साजरी करत आहोत. धन्य आनंदाची सापडली तेने संत सज्जन भेटले कृपा, त्याने पिढीला बुद्धीचा ओमळ, दृष्टी दाखविला यशोदेचा बाळ हो. आपण ज्ञानोबारांच्या विषयात श्रद्धाभाव निर्माण ठेवणं ही आपल्या जीवनाच्या सुधारणेचं लक्षण आहे. मानवी स्वरूपामध्ये ज्ञान घेऊन लोकांना ज्ञान देणारी काही मंडळी आहेत, पण कदाचित त्यांच्या जीवनामध्ये असणारे दोष आपल्याला दिसण्याची शक्यता आहे. आणि काही ज्ञानाचा बुरका घेऊन अंतःकरणामध्ये असणारे विकार झाकण्याचा देखील प्रयत्न करतात. काही वारकरी संप्रदायातल्या गोष्टी चांगल्या आहेत आणि काही वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा घसरण होत आहे. मला ही गोष्ट नाईलाजाने सांगण्याची पाळी आली. वस्तुतः या विषयाला मी तोंड फोडणार नव्हतो, पण नाईलाजाने तोंड फोडावं लागलं. सध्या समाजामध्ये सुद्धा ज्ञानोबारा म्हणतात भूता परस्पर पडो मैत्र जीवांची. ही ज्ञानेश्वर महाराजांची संकल्पना घेऊन त्यांचं तत्वज्ञान त्यांचा बोध घेऊन चालणारी मंडळी आज समाजामध्ये परंपरेचा द्वेष करू लागलेली. एकमेकाच्या परंपरेच्या बाबतीमध्ये द्वेष करून जितकं दुसऱ्याच्या विषयात खाली पाडता येईल अशा प्रकारचा गुणास्पद कार्य करायला लागलेली आहे. अशा प्रकारचा वारकरी संप्रदायामध्ये सुद्धा एक घसरणुकीचा काळ आलेला आहे. या बाबतीमध्ये आपण दूर राहावं, असहकार असावा या दृष्टिकोनातला काहीसा प्रयत्न होता. आणि त्या असहकाराकरता आपल्या या श्यामनगरचं काही जे विधान आहे ते माझ्या व्यक्तिगत दृष्टिकोनातून आळीत असताना सुद्धा
स्थानिक असणाऱ्या मंडळींचं स्वाभाविक प्रेम आहे, ज्ञानोबारांची समाधी सेवा आहे, या दृष्टिकोनातून नाईलाजाने येण्याचा प्रयत्न केला. ही माझ्या एक असमर्थतेची दुसरी बाजू आहे. किंवा सांगण्याचा अर्थ असा की आज हाही एक महत्वाचा काळ आहे की माणसाची चाचपणी करण्याचा काळ आहे. बरीच माणसं बोलक्या माणसाच्या पुढे जाण्याचा प्रयत्न करतात. जगामध्ये बोलणं सोपं आहे. कबीर महाराज म्हणतात, ज्ञान कहे सो पूत हमारा, कथनी कहे सो नाती, राह चले सो गुरु हमारा, हम है उनके साथी. अशा प्रकारची आवश्यकता आहे. सांगण्याचं तात्पर्य एक आहे, या सर्व असणाऱ्या गोष्टीला बाजूला सरून आपल्या जीवनामध्ये गुरु ज्ञानेश्वर महाराजांना मानावं. ज्ञानेश्वर महाराजांना गुरु मानण्याकरता नाथ महाराजांनी 400 वर्षानंतर त्यांचं गुरुत्व आपल्या जीवनामध्ये उपभोगलं. गुरु सेवे लागी जाण, शरण एका जनार्दन, त्रैलोक्याचे जीवन, ज्ञानोबा माझा. ज्ञानेश्वर महाराजांना गुरु म्हणाला. त्यांचा जो इतिहास आहे तो इतिहास संजीवन इतिहास आहे. मी प्रत्येक कीर्तनामध्ये हा इतिहास सांगत आलेला. 400 वर्षानंतर ज्ञानोबाला नाथ महाराजांना प्रेरणा देतात, संजीवन समाधी म्हणूनच प्रेरणा देतात. त्याच्यानंतर तुकाराम महाराजांच्याकडे भरणेकरी पाठवतात, संजीवन समाधी म्हणूनच भरणेकरी पाठवतात. हैबतराव बाबासारख्या थोर अधिकारी व्यक्तींना दृष्टांत देतात, ज्ञानेश्वर महाराजांची समाधी संजीवन म्हणूनच देतात. वैकुंठवासी गुरुनाम गुरु जोग महाराजांना दृष्टांत देतात, कृपा शक्ती देतात, संजीवन समाधी म्हणून देतात. विठोबा अण्णा आजरेकरांना ज्ञानेश्वरीच्या रूपातून मूर्तिमंत दैदीप्यमान अशा प्रकारचा प्रकाश दाखवतात, संजीवन समाधी म्हणून दाखवतात. असे अनेक भगवत भक्तांचे ज्ञानोबारांच्या बाबतीमध्ये इतिहासात. नाथ महाराजांना म्हणावं लागलं, तुमचा अनुग्रह लाभलो, पावन झालो, चराचरी लाभलो, लाभलो नाही लाभलो. तुम्ही माझ्यावर आपला अनुग्रह लाभलेला. मला माहित नाही तुमच्या बाबतीमध्ये श्रद्धा नाही, पण काय माझं सौभाग्य, ज्ञानेश्वरी हातामध्ये पडली. ज्ञानेश्वरी हातामध्ये पडली याचा अर्थ आपण समजावं की ज्ञानेश्वर महाराजांचा आपल्या जीवनामध्ये हा अनुग्रहच लाभलेला आहे. आपण ज्ञानेश्वर महाराजांच्या मार्गाने जाणारे आहोत. अंतःकरणातून माऊलीचं चिंतन करावं. नाथ महाराज म्हणतात, ज्ञानदेव ज्ञानदेव म्हणता ज्ञानदेव देतो, वासुदेवची होतो अखंड वदनी वदेतो. अशी शक्ती ज्ञानोबारांच्या नामामध्ये, ज्ञानेश्वर महाराजांच्या अक्षरामध्ये आणि या स्वरूपातून आपण समाधी सेवा करत आहोत. भगवान परमात्मा करो आपल्या जीवनातल्या सात्विक भावना, संतांच्या विषयी श्रद्धा ही म्लान न होताना ती उत्तरोत्तर वाढती राहो. आणि एक काळ असा येऊ की त्या काळाला ज्ञानोबारांचा अनुग्रह आपल्या जीवनामध्ये घडेल, तरच आपण या संजीवन समाधीची सेवा खऱ्या अर्थाने केली हा अर्थ होईल. भगवान परमात्मा करो तेने पण ते माझी चालली पावले, दर्शन झाले संतापायी. हा प्रसंग आपल्या जीवनामध्ये घडावा प्रार्थना करतो. चिंतन सेवा समाज. जय जय विठ्ठल, जय विठ्ठल, 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 जय जय विठ्ठल. गुरुवापुरी उत्तर फुला ज्ञानेश्वरा राधा पाळ पैकंदरा